शेतकरी बांधवाचं स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आता काय झालं आहे की शेतकऱ्यांना खोटं काय आणि खरं काय, तर शेतकरी बांधवांनी काल अशी बातमी बघितली की आता सुद्धा शेतकऱ्यांचे काय झालं आहे माहिती का, दुधाचे दर खूप कमी झाले आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पहिली गोष्ट कोणत्याच पिकाला भाव नसल्यामुळे त्याचे पण सुद्धा संकट सापडलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो की शेतकऱ्यांना आता तिसरी गोष्ट अशी झाली आहे की त्यांच्या मनावरती असलेली ती गोष्ट म्हणजे दुधाचा भाव। त्यांनी सगळ्या भारताला, महाराष्ट्रात सगळ्याला दूध पुरवणार आपले शेतकरी आता त्याला भाव पुरत नसल्यामुळे काही शेतकरी कर्जबाजारी झाले आहे। त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी असं झालं आहे, आपण शेतकरी किती मोठं पिकवतो, किती करतो आणि तुझं तरीसुद्धा ह्या दुधाला भाव पुरत नाही। मित्रांनो, या दुधासाठी आपल्याला गाड्या भरून आणावं लागतात, ट्रॅक्टर भरून आणावं लागते, भुसं जमा करावं लागते, पुन्हा कुट्ट्या करावं लागते। खूप संकट आहे दुधाच्या भावाला। आणि तुम्ही विचार करा, आपल्याला रोजदारने पुरत नाही, ट्रॅक्टर कुट्ट्या करून आणावं लागते, ढेपी घ्यावा लागतात, त्यालासुद्धा आज दुधाच्या भावाला पैसे पुरून नाही राहिले। म्हणजे तुम्ही जर एक विचार केला तर आपण एवढे कष्ट करतो, पिकवतो, सगळं करतो, पण या दुधाच्या भावाला जर भाव भेटला नाही किती अवघड होईल शेतकरी बांधवांनो। सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे। आपण किती, आता तुम्ही विचार करा, मी जेव्हा शेतामध्ये होतो असताना, आता तुम्ही बघा, मक्काचा घास असो, पुन्हा रानातला घास, काही पण ढोरांना चारावं लागतं, त्याचा खर्चच नाही निघाला तर शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे। तर शेतकरी बांधवांनो, दुधाचे भाव आपल्याला पाहिजे किती, तर शेतकरी म्हणताय की आम्हाला तरी पहिले भाव असायचे 30-35, 30-40 लोक तर कसे भाव असायचे, आताचा भाव असा झाला शेतकरी बांधवांनी नुसतं 30 रुपये लिटर चाललं आहे दूध। आणि त्याच्यामध्ये पहिले कसं असायचं, जड असायचं दूध, म्हणजे म्हशीचं कायचं असं त्याला भाव चांगला पडायचा, पण त्याचेसुद्धा दूधाचे भाव कमी झाले आहे, प्रत्येक भावाचे भाव कमी आहे। मग असं का करताय, काऊन की शेतकऱ्यांना पोट भरायचं आहे। काही शेतकऱ्यांकडे 10-10, 15-15 गायी आहे, 10-15 गायी असून त्यांना ह्या चाऱ्याचा सुद्धा, वैरणीचा सुद्धा त्याच्यामध्ये समव्यवस असून त्याचेसुद्धा पैसे निघत नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना, आपण एवढी मेहनत करून आपल्याला दुधाचे पैसेच नाही आले तर काय हो शेतकरी बांधवांना। आपण विचार करा, आपण त्यांना चारा कोणकोणता लागतो, मोर घास असो, भूस असो, विकतची कुट्टी असो, पुन्हा पाणी, पुन्हा त्यांच्यासाठी शेण उचला, रोजदार, असे इथले खर्च आपल्या मागे येते। तरी पण आपल्या दुधाला भाव नसला तरी हा कर्जबाजारी, म्हणजे गाईचा व्यवसाय कर्जबाजारी होणारच 100% शेतकरी बांधवांनो। त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर भाव भेटावे शेतकरी बांधवांनो, माझे हीच म्हणणं आहे। पहिलेच भाव कमी झालेले आहे, त्याच्यामध्ये शेतकरी पहिलाच संकटात सापडला आहे, आणि प्रत्येक मालाचे भाव कमी असल्यामुळे त्याच्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। तरी आपल्याला भाव पाहिजे मित्रांनो, 40 ते 30 रुपये, 40 ते 45 रुपये भाव असला तेव्हा कुठे हे दूध व्यवसाय करायला पुरतो। नाहीतर काही शेतकरी म्हणतात की दूध व्यवसायामध्ये काही राहत नाही, पण दूध व्यवसाय करायला पुरतो, पण त्याच्यामध्ये जेव्हा मालाला भाव असला तेव्हा सुद्धा दूध व्यवसाय करू शकतो आपण। तर मित्रांनो, कसा